आमचं चुकलं, आम्ही तुम्हाला वेठीला धरलं. आम्ही म्हणालो आम्ही अन्नाचा कण पण घेणार नाही. तुम्ही खाणं पिणं सोडलं. तुम्हाला माहिती आहे आम्ही तुम्हाला उपाशी बघू शकत नाही. आम्ही एवढंच सांगू शकतो, झालं गेलं विसरून जा. विसरून जा म्हणजे संजूने पोलिसात जाण्याचा निर्णय तुम्हाला मान्य आहे? मान्य करणाऱ्या न करणाऱ्या आम्ही कोण? आमचा आता काही अधिकार राहिलाय काय? एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, तुमचे वडील गेले होते तेव्हा दादासाहेबांनी त्यांना अग्नी दिला होता. त्यावेळी आम्ही म्हणालो होतो आमची इहलोकीची यात्रा जेव्हा संपेल आई, तुला काय वाटतं? कल्याणी, खानदानी माणसाची खानदानी बायको आहे ती. तिला कळतात तिच्या मर्यादा. मला माझं उत्तर मिळालं. संजू, मी म्हणले होते की नाही तुम्हाला, आईसाहेबांनाच नाही माझ्या आईला जरी कळलं ना तरी तू जी काय करती त्याचा लय अभिमान आहे बघ मला. आम्ही आमचा प्रेशियस टाइम काढून इथे आलोय, कळलं का? जप जी. वाचाल तर वाचाल, हे तुमचं आवडलं आम्हाला. म्हणून तर तुम्ही आमचे जावळी आहेत. बर, काय सांगत होता तुमच्या मित्राला? अहो आम्हाला बी मेसेज टाका की आम्ही बी घेऊ 10 प्रती आमच्या लायब्ररीसाठी. काय ठरलं मग रणजितराव तुमचं? कशाबद्दल बोलताय तुम्ही? अहो कालचं, म्हणजे तुम्ही आमच्या पोरीला फौजदारच करणार? हो. काळ्या दगड्यावरची रेख फायनल? हो. म्हणजे आता जर आम्ही शब्द टाकला तर शब्द पडायचीच खोटी? हो. बर, तो हिशेब बाजूला. मग आमचं सेकंड महत्वाचं काम आहे ते करा आता. कसलं? रणजितराव, आम्ही तुमचं म्हणणं ऐकलं, तुमचा आदर ठेवला. आता आमचा दुसरा विषय, त्यात मदत करा. आवासाहेब, तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा सांगतो, माझी नोकरी गेली, माझ्याकडे काही बँक बॅलन्स नाहीये. अहो माहिती की मला, ओळखते की मी तुम्हाला. आता एवढ्या गोरगरिबांना मदत करतो तर तुम्ही तर आमचे जावई, तुम्हाला नाही मदत करणार तर कोणाला करणार? बर, महत्वाचा विषय बाजूला राहील. तुमच्या ऑइल चेक केलं होतं का? डिस्ग्रेड झाले असेल. अहो काय समजून झाले, मॅकॅनिकला फोन केला तो पण फोन उचलून झालाय. डोसक्याचं पक्क चार्जिंग उतरले हो. बघतो. आता गाडीला स्टार्टर देऊ बघा. होय.
थँक्यू साहेब. इट्स ओके. एकतर इथं मेकॅनिक मिळत नव्हता, मालक पण जाम खवले होते. तुम्ही लय मोठ्या संकटातून बाहेर काढले बघा. तुमची गाडी चालू करण्यात माझी मदत झाली याचाच आनंद आहे. झालं का रे? अहो नको ना. संजू, आज काहीतरी हुकल्यासारखं झालंय. घरात कोणी काही बोललंय का तुला की ट्रेनिंग आणि घरातलं काम एकत्र झाल्यामुळे एनर्जी डाऊन आहे? अहो नाही हो, उलट ट्रेनिंग केल्यानं काहीतरी केल्यासारखं तरी वाटते. मग काय झालंय? अहो मी आज ढाब्यावर गेलते तर मला तिथं ती अपर्णा भेटली होती. अपर्णामुळे मूड गेलाय तुझा? नाही नाही, जाऊ देत, सोडा ना. तुम्ही सांगा, तुम्ही त्या गंध्यांना भेटणार होतात ना, कशी झाली मीटिंग? संजू, तू म्हणतेस ना तसं होप बडी तोफ चीज होतीये. खूप होपफुल आहेत. माझं प्रेझेंटेशन ऐकताना खूप एक्साइटेड होते ते. मी त्यांना सांगितलंय 2 दिवसात मला सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्या आहेत. जर तुमचा इंटरेस्ट नसेल, काही वेगळी अडचण असेल तर मला स्पष्ट सांगा, मी वेगळा फायनान्सर शोधेन, असं मी स्पष्ट सांगितलंय त्यांना. मग काय म्हणले ते? मग काय, जस्ट त्यांचा फोन आला होता. ते मला स्पष्ट म्हणाले की तुम्ही दुसरा फायनान्सर शोधू नका, मी फायनान्स करायला तयार आहे. मला खात्री होतीच. तुम्ही एखादं काम हातात घेतले आणि ते पूर्ण नाही झाले, असं कधी झालंय का? ते होईपर्यंत तुम्ही त्याचा पिच्छाच सोडणार नाही. तसंच झालंय बघा. आता उगाच चांगल्या कामात शंका नको. नाही म्हणजे एखाद काय गरज होती जळत्या होळीत हात घालायची? त्या होळीतली ती गौरी बाजूला झाली आणि मला माझी पुस्तकं दिसली. मला सहनच नाही झालं बघा. ते माझं सगळ्यात मोठं स्वप्न आहे होते आणि त्याला असं कसं जळताना बघू मी. संजू, पुस्तक आहेत ती, परत घेता आली असती. हाताचं काय? हा, हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं की. हे बघ संजू, याला आताताईपणा म्हणतात. हे बघ, तुझं स्वप्न आहे पोलीस ऑफिसर व्हायचं आणि असं प्रत्येक पोलीस ऑफिसरकडे समय सूचकता असणं गरजेचं आहे. असं भावनेच्या भरात काही करणं योग्य नाहीये. हे बघ संजू, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळताना डोकं शांत ठेवून काम करणं गरजेचं आहे. हे जे आज केलंस ते योग्य नाही. अहो पण विद्या. हे बघ संजू, कुठलीही गोष्ट करताना एकदा नाही 100दा विचार कर. आपण काय करतोय, काय बोलतोय, काय वागतोय याचा सारासार विचार व्हायला हवा. बरोबर बोलताय तुम्ही. तर मी असंच म्हणेन की प्रेमात लय ताकद असते बघ, लय म्हणजे लय. आता ह्यांनीच माझा अभ्यास व्यवस्थितपणे करून घेतला ना, ह्यांनीच मला शिस्त लावली, ह्यांनीच मला शिकवलं की अभ्यासाचं नियोजन कसं करायचं असतंय ते. अगं ते आत्ता, पण या आधीच सगळं क्रेडिट तुझं आहे. असं कसं? मी अभ्यास करत असताना ह्यांचा फोटो असायचाच की नेहमी समोर. म्हणजे भैयासाहेब आधुनिक द्रोणाचार्य आणि तू एकलव्य, एकाग्र चित्ताने ध्येय भेदणारी. तुझ्या लय भारी बोलतोस बर का तू. अगं आम्ही फक्त भारी बोलतो, पण तुझ्यासारखे लोक भारी करून दाखवतात. बघ की भैयासाहेब तुझ्या लाईफ मध्ये आले, तुझी लाईफ कुठच्या कुठे गेली ग? भैयासाहेबांच्या हाताला मिडास टच आहे. म्हणजे डास टच आहे म्हणजे? अगं मिडास टच म्हणजे भैयासाहेब ज्या पण गोष्टीला हात लावतील ना त्याचं सोनं होईल, ते सक्सेसफुल होईल. तसं भैयासाहेबांनी जर आमच्या आयुष्याला एकदा हात लावला ना, मोगरा मोगरा होईल बघ सगळं. म्हणजे विसरलीस ना? प्रेम सागरात गुडगुड गोते खाणारी आमची प्रेम नैया भैयासाहेबास पार लावणार आहे. अगं आपणाला भेटणार तर भैयासाहेब आज. आता भैयासाहेबांनी माझी केस त्यांच्या हातात घेतल्या म्हटल्यावर निकाल माझ्या बाजूनच लागणार ना. सुजित आणि अपर्णा, 3 फुल्या 3 बदाम आणि वातावरणात नुसतं प्रेम प्रेम प्रेम. समजते ना तुला? अगं हो.